विनंती असेल वलवली टीमला आणि विनंती करेन मी लगेच बेलवली टीमला की आपली सलामीची जोडी खेळपट्टीवरती पाठवा। 3 षटकांची मॅच असेल याच्याकडे तुम्ही लक्ष द्या। बेलवली टीम चला आपली लगेच सलामीची जोडी ऑफिशियल 2 अंपायर्स अगदी चांगली पंचाची भूमिका ज्यांना सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये ज्यांची पाहिली ती A1 जोडी खर तर स्वभावामध्ये अगदी शांत आमचे प्रशांत फडके मानफार्म डोंगराचा पडान त्यांच्या समवेत खर तर राम पाटील चिंद्रन ही तुम्हाला A1 जोडी ऑफिशियल 2 अंपायर्स या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील त्यांचा आपण आभार व्यक्त करू। चला लगेच बेलवली टीम आपली सलामीची जोडी आपण खेळपट्टीवरती पाठवा। 3 षटकांची मॅच तर 3 षटकांची मॅच सुपर 12 साठी लढत तर सलामीची जोडी खेळपट्टीवरती अजय पाटील आणि आकाश पवार ही जोडी तुम्हाला खेळपट्टीवरती पाहायला मिळेल। 3 षटकांची मॅच चला लगेच मॅच स्टार्ट करा। टॉस जिंकला वलवली टीमनं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय टाइम अलर्ट यस केला जाईल याच्याकडे लक्ष द्या। अच्छा रात्रीमध्ये शेवटची मॅच चला सामना सुरू करा आता लगेच पंचांना की विनंती करेन 3 षटकांची मॅच अच्छा रात्रीमध्ये शेवटची मॅच सलामीची जोडी अजय पाटील आणि आकाश पवार ही जोडी खेळपट्टीवरती बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज ऋषिकेश चौधरी हा गोलंदाज तुम्हाला बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळेल। चला आता सुरुवात करा भरपूर उशीर झाला सर्वांना घरी देखील जायचं लक्ष असू द्या। मॅच स्टार्ट कॉम बॉक्स मधून देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा। 3 षटकांची मॅच सुपर 12 साठी लढत आहे। एका साइडला बेलवली त्याला फाइट करतोय वलवली। टॉस जिंकला वलवली टीमला निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा। समोर अजय पाटील आणि बॉलिंग ट्रॅक वरती ऋषी चौधरी। पहिलाच बॉल गोलंदाज तयार पहिलाच बॉल केलाय प्रहार पहिलाच बॉल वरती परिचय दिला अजय पाटीलला आणि पहिलाच बॉल वरती दमदार रुबाबदार शानदार हा चौकार। पाटील याच्या बॅट मधून आपण हा चौकार पाहिला। वैयक्तिक संघाचं अकाउंट ओपन केलं 4 धावेनं। सेकंड बॉल हा प्रॅकर त्या दिशेने रिफ्लेक्शन फटका क्षेत्ररक्षण वेगाने तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण झालं आणि जोपर्यंत चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत संधी या बॉल वरती सिंगल कंप्लीट केली। हा देखील फटका अगदी चांगला होता अजय पाटीलच्या बॅट मधून मात्र या बॉल वरती सिंगल आली। स्ट्राइक रोटेट झाली स्ट्राइक वरती फलंदाज आकाश पवार हा फलंदाज तुम्ही ऑन स्ट्राइक पाहता। मागील मॅच मध्ये अगदी चांगला खेळ साकारला सध्या आकाश पवारना।
त्याच केलीची पुनरावृत्ती पुन्हा एकदा या मॅच मध्ये करावी लागेल. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा ऋषी प्रहार करण्याचा प्रयत्न, शॉट बॅकवर्ड्स कव्हर लेगला, क्षेत्ररक्षक थोडंसं फंबलिंग झालं, थोडं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं आणि त्याचा फायदा मिळतोय सध्या बॅटिंग करत असताना गावदेवी बेलवली टीमला. या बॉलवरती देखील सिंगल आली, 3 चेंडू फेकले गोलंदाज ऋषीना. पहिला षटक मॅन्डेटरी पॉवर सर्कलचं षटक आहे, फक्त सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. त्याच्या औचित मॅच मध्ये चांगली गोलंदाजी ऋषिकेश चौधरीला करावी लागेल. समोर अजय पाटील प्रहार केलाय, चांगला फटका बॅकवर्ड्स कव्हर लेगला, अगदी लाईन क्लिअर केली आणि अजय पाटील याच्या बॅट मधून हा षटकार. महाराष्ट्राला 2 खेळांना वेळ लावला, एक बैलगाडा शर्यत आणि एक क्रिकेट. सध्या क्रिकेट आपण एन्जॉय करतो. पुढचा बॉल बॉडी पासून थोडासा दूरचा प्रवास ठेवण्याचा प्रयत्न, लाईन मिस झाली, ऑफस्टमच्या बाहेर पंचांचा इशारा आलाय की हा बॉल बाईट अतिरिक्त धाव मिळेल. बॅटिंग करत असताना बेलवली टीमला सांघिक धावसंख्येचा आपण विचार केला तर संघ हा जाऊन पोहोचला 13 या आकड्यावरती. 13 धावा धाव पुस्तकावरती. पहिला षटक गोलंदाज ऋषीचा, थोडीशी महागडी गोलंदाजी करते सध्या वलवली टीम साठी. समोर अजय, लो फुलटास बॉल टायपिंग क्रिकेट झाला, ऑन साइडला खेळला, वेगाने क्षेत्ररक्षक येते, थोडं पब्लिक दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट. पण अशा चुका कराल ना तर एक्स्ट्रा धावा ज्यावेळी तुम्ही खर्च कराल त्या धावा तुम्हाला सेकंड 17 मध्ये महागड्या पडतात. थोडासा मिसफील्ड झाली त्याच्या कारण एक्स्ट्रा 1 धाव मिळाली. टोटल या बॉल वरती धावा आल्या 2. संघ हा जाऊन पोहोचलाय टोटल 15 या आकड्यावरती. चेंडू शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल. ऋषी पुढचा बॉल, हो चांगलं फटकेबाजी सध्या अजयच्या बॅट मधून पाहायला मिळतात. अंतिम बॉल वरती आपल्याला सिंगल पाहायला मिळेल. अशा रीतीनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकामध्ये आल्या बॅटिंग करत असताना गावदेवी बेलवली टीम साठी टोटल 16. मॅचला देखील सुरुवात करा. भरपूर उशीर करतो, टाइम खर्च करतोय सध्या वलबुली टीम. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये टोटल धावा आल्या 16. अजय पाटील आणि आकाश पवार ही जोडी खेळपट्टीवरती. अजय पाटील अगदी चांगला स्टार्ट सध्या देतो मॅच मध्ये बेलवली टीम साठी. पहिल्या मॅच मध्ये अजय पाटीलची विकेट स्वस्त मध्ये गेली. त्याच्यानंतर या मॅच मध्ये आपण पाहिलं तर अगदी चांगली बॅटिंग सध्या अजय पाटील साकारतो. गोलंदाज या सेकंड षटक बॉलिंग ट्रॅक वरती रत्नदीप चौधरी हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. पहिलाच बॉल रत्नदीप चौधरी, समोर अजय पाटील. प्रहार करण्याचा प्रयत्न सातत्याने झाला. अलाव द कार्पेट, चेंडू चालला मिड ऑन मध्ये, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, डेंजर झोन. अजय पाटील कलेक्टिंग व्यवस्थित झाली नाही, त्याच्या कारणाने जीवनदान मिळालं अजय पाटीलला. चित्याच्या चपलाईनं या 2 धावा कंप्लीट केला अजय पाटील आणि आकाश पवारनं. 2 धाबेनं संघ देखील आता पुढे सरकला. धाबांची इन्व्हेस्टमेंट फलकावरती संघ हा जाऊन पोहोचला टोटल 18 या आकड्यावरती. 18 धाबा धाव पुस्तकावरती. चांगलं रनअप तुम्हाला दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून चांगलं तालमेल पाहायला मिळतं. धाब्यांसाठी मॅच मध्ये संघर्ष हे करतोय सध्या गावदेवी बेलवली. प्रहार केलाय पाठच्या स्लॉट मध्ये, फेकून दिला प्लॉट मध्ये अजय पाटील. डॉक्टर ब्रांडन षटकार. गार गार थंडीचा महिना.
जय अजय पाटील विस्फोटक खेळ विस्फोटक अंदाज सध्या फलंदाजी करतोय गाबदेवी बेलवली टीम साठी। सध्या संघ देखील जाऊन पोहोचला टोटल 24 या आकड्यावरती। सेकंड षटक रत्नदीप चौधरी याचा वापर केला आणि रत्नदीप वरती देखील प्रत्ययाला चढवलं सध्या अजय पाटीलला। हा प्रॅकर बॉल इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू फरार मिळतील 4 आलाय चौकार। चांगला स्टार्ट मिळतोय खरं तर बॅटिंग करत असताना बेलवली टीमला। सांघिक धावसंख्या फलकावरती 28 या आकड्यावरती समोर अजय। हो हा प्रॅकर बॉल इथे चांगली लाईन फेकली गोलंदाज रत्नदीप चौधरींना डॉट चेंडू पाहायला मिळेल। पण मॅच मध्ये बॅकअप हवाय जर धाबेवरती तुम्हाला डिस्ब्रेक लावायचा असेल तर अजय पाटीलची विकेट भरपूर इम्पॉर्टंट असेल या मॅच मध्ये। सध्या नक्कीच वलवली टीमला। चेंडू फेकले गोलंदाज रत्नदीपने टोटल 4 ज्याच्यामध्ये खर्च केला 12। पुढचा बॉल वेगवान बॉल होता लाईन पाहावी लागेल लेग स्टंपला मिस केला पंचांचा इशारा इट इज अ वाईट। अवंतर 1 धाव मिळेल बॅटिंग करत असताना बेलवली टीमला आणि संघ हा 1 ने पुढे सरकला। संघ जाऊन पोहोचला टोटल 29 या आकड्यावरती। पण शेवटची मॅच आहे 3 षटकांची मॅच। पहिला सदर जिथे फलंदाजी गावदेवी बेलवली आणि अजय पाटील चांगली फलंदाजी मॅच मध्ये साकारतो। पुन्हा प्रहार ऑन साइडला ब्लॅक स्क्रीनच्या समोर चेंडू जाईल शेवटच्या मोमेंटला अडवण्याचा प्रयत्न मात्र असफल ठरला। तिथे मिळतील 4 अजय पाटीलच्या बॅट मधून अजून एक दर्जेदार हा फटका आला चौकार। झुंजार गाडी दमदार बल तिरी धाव फलकावरी 33 धावेवरती सध्या बॅटिंग करत असताना गाबदेवी बेलवली। सेकंड षटक रत्नदीप प्रहार केला सध्या रत्नदीप वरती अजय पाटीलनं। पुन्हा प्रहार अजून एक तडाखा अजून एक षटका फलंदाज अजय पाटीलच्या बॅट मधून। उड़ान तो भरनी है चाहे कहीं बार गिरना पड़े सपनों को पूरा करना है चाहे खुद से भी लढना पड़े। स्वप्न घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरले सध्या गावदेवी बेलवली टीम। स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनतीची पराकष्ट चांगली फलंदाजी सध्या मॅच मध्ये साकारतो फलंदाज अजय पाटील। विस्फोटक अंदाज विस्फोटक खेळी मॅच मध्ये साकारली जाता। 2 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना गावदेवी बेलवली हा संघ जाऊन पोहोचला टोटल 39 या आकड्यावरती। खेळी पाहिली 36 धाब्यांचे योगदान वैयक्तिक दिलं खरं तर बेलवली टीम साठी। आकाशने देखील 1 धाब्याचे योगदान दिलं। आता स्ट्राइक वरती आकाश पवार बॉलिंग स्ट्राइक वरती गोलंदाज। तिसऱ्या गोलंदाजाचा वापर केला वलवली टीमनं। मनीष हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता। बॅकअप कमबॅक हवा मॅच मध्ये वलवली टीमला। त्याच्यासाठी गोलंदाजाला अगदी पराकष्ट करावे लागेल मॅच मध्ये। विकेट साठी झाले रचावा लागेल वलवली टीमला। त्या रणनीतीनुसार गोलंदाजी मनीषला या मॅच मध्ये करावी लागेल। चला स्पीडअप हवाय समोर आकाश पवार एक धाकड खेळाडू। मागील मॅच मध्ये अगदी चांगला खेळ आकाशने साकारला जिथे अजयची विकेट स्वस्तामध्ये गेली। हा प्रॅकर बॉल हाईट फॅक्टर भरपूर होता। यस पंचांना लगेच दंडित घोषित केला जिथे अतिरिक्त धाव वाईट स्वरूपामध्ये मिळाला सध्या बेलवली टीमला। पण एक्स्ट्रा धाबा देखील खर्च करते सध्या वलवली टीम आणि या धाबा आहेत ना संजय दादा खरं तर मागण्या पडतील वलवली टीमला सेकंड सत्रामध्ये। एका धाब्याने संघ जाऊन पोहोचला टोटल 40 या आकड्यावरती। 3 षटकांची मॅच 12 चेंडूमध्ये टोटल 40 धाबा बनल्यात। अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी। आकाश या फटक्यासाठी सातत्याने ओळखला जातात। चांगला फटका पाईन रिचामध्ये चेंडू वेगाने जाईल 4 धाब्यांसाठी आलाय चौकार। या मैदानी त्याला
हा जाऊन पोहोचला टोटल 44 44 या आकड्यावरती. आकाश पवारचा हा खरं तर फेवरेट शॉट सातत्याने या फटक्यांसाठी ओळखला जातो आणि तो फटका देखील आपण आकाशच्या बॅट मधून पाहिला. गोलंदाज तयार. सेकंड बॉल मनीष. पहिला बॉल थोडा लाईन मधून भटकला त्याच्यानंतर चौकार. पुढचा बॉल ओहो ऑफसाईडला. गॅप सिलेक्शन. चेंडू वेगानं जाईल. सलग बॅक टू बॅक हा दुसरा चौकार येतो फलंदाज आकाश पवारच्या बॅट मधून. सलग 2 चौकार. संघाची धाव संख्या फलकावरती गाबदेवी बेलवली 48 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. ओहो चेंडूला सन्मान दिला. हलक्यातनं पुश केला. पुश करत खुश राहा. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी थोडं तुतुमय झालं मात्र एकच धावेनं समाधान मानलं. एका धावेनं स्ट्राईक देखील रोटेट होईल. स्ट्राईक वरती फलंदाज अजय पाटील. अगदी चांगलं ओपनिंग ब्लास्ट केली. सलामीची जोडी खेळपट्टीवरती पाहायला मिळाला. अजय पाटील आणि आकाश पवार चांगलं खेळ साकारतो. एक चांगलं टार्गेट मॅच मध्ये सेट करते सध्या बेलवली टीम साठी. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज मनीष. मनीषने टोटल 10 धावा खर्च केला या खरं तर ओव्हर मध्ये. समोर अजय पाटील. लो फुलटॉस बॉल. थोडा स्लोवर गतीचा बॉल होता. अलाउन द कार्पेट खेळला आणि इथे सिंगल पाहायला मिळेल. 50 धावा सध्या कंप्लीट करतो या मॅच मध्ये. बॅटिंग करत असताना खरं तर बेलवली टीम. टोटल 50 धावांची पार्टनरशिप या मॅच मध्ये खरं तर कंप्लीट केली दोन्ही फलंदाजांना. आकाश प्रहार केलाय. फटका चांगला बॅटच्या रडार मध्ये चेंडूला फेकून दिला. बॅकवर्ड्स कव्हरलेगच्या डोक्यावरनं स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. ठोकला षटकार. अरे बॉल उडाला. बॉल उडाला. षटकार आला 6 धावेनं. संघाची धाव संख्या फलकावरती 56 धावेवरती सध्या गाबदेवी बेलवली. फुलटॉस बॉल त्या दिशेनं चांगला फटका. क्षेत्ररक्षक वेगाने येतील. उचलतील फेकतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला ना. अखेरकार रनआउटचा शिकार आकाश पवार. हा पहिला धक्का बेलवली टीमला. सत्र देखील इथे समाप्त झालं. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकामध्ये खरं तर बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये आपण बेलवली टीमला पाहिलं. टोटल धावा जमा केला 57 धावांचं लक्ष सेकंद सत्रामध्ये ठेवलंय. जय गावदेवी एकता स्पोर्ट वलवली टीम समोर.
उद्या तुम्हाला 40+ चा गट पाहायला मिळेल. उद्या देखील 10 संघ या स्पर्धेमध्ये खेळतील. पहिलीच मॅच नावडे 40+ आणि त्याला फाईट करेल चिंचपाडा. दोन्ही टीम विनंती असेल आपल्याला ठीक 6:30 वाजता रिपोर्टिंग करायचे. सेकंड मॅच असेल कामोठे आणि बेलवली. तर दोन्ही टीमला विनंती करेन की आपण वेळेवरती उपस्थित राहा. तिसरी मॅच असेल वरचे ओवले आणि रोडपाली अशी तुम्हाला तिसरी मॅच पाहायला मिळेल. चौथी मॅच असेल देसाई आणि बेतोडे आणि पाचवी मॅच निलजा आणि खरड. तर या 10 संघांना मी विनंती करेन की आपण वेळेवरती उपस्थित राहायचा. शेवटची आजच्या रात्रीमध्ये शेवटची मॅच जिथे खरं तर वलवली टीमला 58 धावा हा अंतर 18 बॉल मध्ये कापायचा. सलामीची जोडी फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल ऋषिकेश चौधरी यांना फलंदाज निलेश म्हात्रे. ही जोडी तुम्हाला खेळपट्टीवरती. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज प्रणित गायकर हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅकवरती. चला स्पीडअप करा. 18 बॉल 58 धावा हा प्रवास मॅच मध्ये सुखरूप राहील का? नक्कीच वलवली टीम समोर का प्रवासामध्ये अडचणी निर्माण करेल सध्या बेलवली. चला स्पीडअप करा. पहिला गोलंदाज प्रणित गायकर हा मुख्य ट्रम्प कार्ड गावदेवी बेलवली टीमचा. पहिल्या षटकामध्ये सुरुवात दमदार हवी आहे सध्या वलवली टीमला. गोलंदाज या पहिलाच बॉल बॅटची एज झाली. क्षेत्ररक्षक आहे त्यांना जोपर्यंत उचलतील फेकतील. सिंगलला प्राधान्य दिला. एका धाब्यानं वैयक्तिक संघाचं अकाउंट हे ओपन केलं फलंदाज ऋषीना. आता स्ट्राइक वरती फलंदाज ज्याच्यावरती भरपूर अपेक्षा धरून बसलाय वलवली संघ तो फलंदाज निलेश म्हात्रे. सेकंड बॉल गोलंदाज प्रणित गायकर. सातत्यानं कित्येक वेळा करता दमदार सुरुवात करून दिली तर मात्र गावदेवी बेलवली टीम साठी असा मुख्य ट्रम्प कार्ड प्रणित गायकर. बॉलिंग ट्रॅक वरती समोर निलेश. चांगला फटका ऑनसाइडला केला. चेंडू वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक नाहीयेत. अजय पाटीलला चकवा दिला जिथे मिळतील 4 धावा बॅटिंग करत असताना वलवली टीमला. चौकार आला फलंदाज निलेश म्हात्रेच्या बॅट मधून. अशा रीतीनं फलंदाजी करावी लागेल कारण की अंतर भरपूर मोठा प्रवास भरपूर दूरचा करायचा. त्याच्यामुळे तुम्हाला हवाई रॅकेट मॅच मध्ये सोडावे लागतील. पुढचा बॉल प्रणित हा ट्रॅकर बॉल हा देखील चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत मस्तक पे दस्तक चेंडू फरार. सलग बॅक टू बॅक हा दुसरा चौकार निलेश म्हात्रेच्या बॅट मधून. दोन चौकार आपण निलेश म्हात्रेच्या बॅट मधून पाहिले. अशा रीतीनं फलंदाजी करावीच लागेल कारण की 58 धावा लक्ष मनामध्ये सेट करून तुम्हाला मॅच मध्ये फलंदाजी करावी लागेल. सांघिक धावसंख्येचा विचार केला संघ हा जाऊन पोहोचला टोटल 9 या आकड्यावरती. पहिला षटक प्रणित गायकर वरती प्रहार चढवलाय निलेश म्हात्रेनं. चला स्पीडअप हवाय. पुढचा बॉल गोलंदाज प्रणित समोर निलेश म्हात्रे. चला स्पीडअप करा. वारंवार कॉल. समोर निलेश म्हात्रे का विस्फोटक खेळाडू ज्याच्यावरती भरपूर अपेक्षा धरून बसलाय वलवली संघ. ओहो वेगवान बॉल अवे फ्रॉम द बॉडी पासून दूरचा प्रवास ठेवला प्रणित गायकरना. ही मी म्हणेन चांगली संकल्पना ही चांगली सोच नक्कीच प्रणितची पाहायला मिळतं. आणि ते डॉट चेंडू पण डॉट चेंडू प्रत्येक डॉट चेंडू ना प्रेशर क्रिएट करेल. बॅटिंग करत असताना वलवली टीम वरती प्रत्येक बॉल वरती धाव हवी. समोर निलेश म्हात्रे हा फलंदाज सज्ज. लेटकट खेळला. क्षेत्ररक्षक आहेत पॉइंट मध्ये आणि इथे सिंगल पाहायला मिळेल. एका धाब्याला प्राधान्य दिलं. एका धाब्यानं संघ देखील पुढे सरकला. टोटल धाव पुस्तकावरती धावा पाहायला मिळतील 10. 13 बॉल 48 हा समीकरण सध्या मैदानाच्या आतमध्ये.
13 बॉल 48 प्रवास मॅच मध्ये करायचा जय गावदेवी एकता स्पोर्ट वलवली टीमला। शेवटचा अंतिम बॉल प्रणित गायकर सज्ज झालाय। समोर ऋषी वेगवान बॉल लाईन पाहावी लागेल। यस ऑफस्टमच्या बाहेर बॉल डिलिव्हर केला गोलंदाज प्रणितनं। येथे एक्स्ट्रा एक धाव मिळेल वलवली टीमला आणि संघ 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचला। समीकरण 13 बॉल 47 धावांची गरज। शेवटचा बॉल आहे गोलंदाज तयार प्रणित गायकर समोर ऋषी। फुलटॉस बॉल ऑनसाइडला केलाय। क्षेत्ररक्षक आहेत अजय। एक धाव कंप्लीट झाली। दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकारला फक्त एकच धावेनं समाधान मानलं। अंतिम बॉल वरती आले सिंगल। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना जय गावदेवी एकता स्पोर्ट वलवली टीमने धावा जमा केल्या 12। समीकरण पाहिलं 12 बॉल 46 धावांची गरज। अरे जीन्स पॅन्ट घालून फिर लक्ष सुद्धा बेलवली टीम। पहिलाच बॉल गोलंदाज तयार होतो बॉलिंग ट्रॅक वरती अजय पाटील समोर ऋषी। विस्फोटक रूप धारण करावा लागेल। आक्रमण मॅच मध्ये करावा लागेल वलवली टीमला। हेलिकॉप्टर अटॅक करण्याचा प्रयत्न अगदी जड मध्ये बॉल फेकला। लाईन भरपूर चांगली होती। पिचिंग देखील चांगली झाली आणि इथे मात्र आणि तुम्हाला सिंगल पाहायला मिळेल। पहिल्या बॉल वरती सिंगल। एका धावेनं स्ट्राइक रोटेट झाली। स्ट्राइक वरती पुन्हा एकदा निलेश मात्रे ज्याच्यावरती खूप काही अपेक्षा धरून बसला त्या अपेक्षावरती ना उभं राहावं लागेल आणि आपल्या फॉलो थ्रू मध्ये एक चांगले फटके दाखवावे लागतील। मॅच जिथे फसले न करता वलवली टीम साठी तिथून बाहेर काढावं लागेल। 11 बॉल 45 गोलंदाज अजय पाटील। खोलपट टप्प्याचा बॉल क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफ मध्ये आणि सिंगल पुन्हा एकदा। पण एकेरी दुहेरी धावेने ना फरक पडणार नाहीये। तुम्हाला षटकार चौकाची गरज मॅच मध्ये आणि ते षटकार चौकार येत नाहीये। हे सध्या डोकेदुखी सध्या बॅटिंग करत असताना वलवली टीम साठी। 10 बॉल 44 धावांची गरज वलवली टीमला। गोलंदाज या पुन्हा एकदा अजय पाटील समोर ऋषी। ओहो अगदी चांगला बॉल गुडल्या स्पॉट वरून चेंडूला टेक ऑफ केला। उचली भरपूर चांगली मिळाली आणि त्याचा फायदा मिळतो अजय पाटीलला। हा डॉट चेंडू पाहायला मिळेल। जसे डॉट चेंडू येतील तसा मॅच पासून दूर जाईल वलवली। मॅच एकतर्फे पाहायला मिळेल। 9 बॉल 44 धावांची गरज। लक्ष पाहिलं तर लक्ष टोटल होतं 58 धावांचं आणि तो लक्ष पार करत असताना अडचणी समोर सध्या सापडलाय वलवली संघ। हा ट्रॅकर सरप्राईज केला सलग बॅक टू बॅक। दुसरा बॉल निर्धाव फेकला अजय पाटीलनं। 8 बॉल 44 धावांची गरज। 8 बॉल 44 समीकरण समोर ऋषी। चेंडूचा लाईन मिरिट पाहून मॅच मध्ये खेळ करणं गरजेचं आणि अशा स्थितीमध्ये सध्या ऋषी डॉट चेंडू खेळतोय। 8 बॉल 44 मॅच मध्ये पूर्णपणे पकड ही निर्माण केली सध्या गोलंदाजी करत असताना गावदेवी बेलवली टीमला। हा फटका पसला चेंडू हवेमध्ये वेगाने येतील आकाश पवार। रनअप भरपूर चांगला होता मात्र थोडासा बॉल दूर डिलिव्हर झाला नाही। ते मात्र एकच धाव मिळेल। संघाची धावसंख्या फलकावरती टोटल 15। समीकरण 7 बॉल 43 मॅच एकतर्फी पाहायला मिळतं। अगदी मॅचची हवा काढली सध्या बेलवली टीमनं। फलंदाजी पहिल्या सत्रामध्ये दमदार केली। 18 बॉल मध्ये फक्त आपण पाहिलं फक्त 18 बॉल मध्ये 57 धावा जमा केल्या आणि त्याच्यानंतर 58 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरला होता बेलवली। नक्कीच वलवली आणि अशा स्थितीमध्ये थोडा संघ अडचणीखाली फसला।
षटक दुसरा देखील समाप्त झाला. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 12 चेंडूंच्या अखेरीस 16 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना बॉलवली 6 बॉल 42. मी एका तू देव या आज निलेश म्हात्रे हा फटका चांगला ऑन साइडला तेवढं सुंदर क्षेत्रक्षण. हॅलो इथे सिंगल. आता शेवटचे 4 बॉल मॅच मध्ये पूर्णपणे पकड निर्माण केली सध्या बेलवली टीमला. बॅक टू द बॉलर आपल्याच फॉलोथ्रू मध्ये चेंडूची अडवणी आकाश पवार नाही ते डॉट चेंडू पाहायला मिळेल. मॅच एकतर्फी झाली. मॅच मध्ये जबरदस्त पूर्णपणे पकड निर्माण केली बेलवली टीम. भरपूर चांगलं प्रदर्शन. बॅटची इनर एज शॉट फाईन मध्ये क्षेत्ररक्षक आणि इथे अजून एक डॉट चेंडू. शेवटचे अंतिम 2 बॉल शिल्लक असतील. 2 बॉल 41. भरपूर मोठा पल्ला सध्या तुम्हाला पाहायला मिळतं. पुढचा बॉल आकाश हा फटका ऑन साइडला केलेला आहे. आता सिंगल येईल. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असते जिथे बेलवली टीम भरपूर चांगला प्रदर्शन राहिलं. खरं तर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग देखील भरपूर चांगली केली. आता सेकंड सत्रामध्ये तेवढीच चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळाली. शेवटचा अंतिम बॉल आकाश बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आणि हा सामना जिंकलाय तो मात्र गावदेवी बेलवली टीमला अभिनंदन. सुपर 12 साठी आजच्या रात्री मधला हा दुसरा संघ आपण पाहता. हार्ड लक नगीचा वलबुली संघ आपण या प्रतिस्पर्धेमध्ये सहभाग घेतला. मुकेश दादा तुमचा आम्ही आभार व्यक्त करतो. आपल्याला देखील पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच